नाशिक दत्तक घेणारा बाप फिरकलाच नाही. फडणवीसांनी दिलेल्या आश्वासनांची भलीमोठी यादी वाचत राज ठाकरेंचा सडकून प्रहार. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार शब्दात हल्ला चढवला. नाशिक दत्तक घेण्याच्या घोषणेपासून ते प्रत्यक्षात अपूर्ण राहिलेल्या प्रकल्पांपर्यंतचा लेखाजोखा मांडत राज ठाकरे यांनी भाजपच्या आश्वासनांची पोलखोल केली. भाजपच्या इतिहासावर भाष्य करताना राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की जनसंघाची स्थापना 1952मध्ये झाली. त्यातून पुढे भाजप जन्माला आला आणि एवढ्या जुन्या पक्षालाही आज स्वतःची माणसं नाहीत. आजही यांना दुसऱ्याची पोरं मांडीवर घ्यावी लागतात, अशा शब्दात त्यांनी भाजपवर खोचक टीका केली. या सभेत त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत भाजपच्या राजकारणाची खिल्ली उडवली. 2017च्या महापालिका निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये येऊन दिलेल्या आश्वासनानंतर राज ठाकरेंनी घणाघात केला. 2017मध्ये फडणवीस नाशिकमध्ये प्रचाराला आले. सत्ता द्या, मी नाशिक दत्तक घेतो असं म्हणाले. नाशिककर त्या शब्दांना भुलली, पण दत्तक घेतो म्हटल्यानंतर तो बाप कधी नाशिककडे फिरकलाच नाही, अशा शब्दात त्यांनी फडणवीसांवर सडकून टीका केली. 3 जणांना जे तिन्ही जण एका घरातले आहेत त्यांना 15 कोटी रुपयाची ऑफर झाली. 15 कोटी, कोणाला 5 कोटी, कोणाला 10 कोटी, कोणाला 2 कोटी. येतात कुठून पैसे? या लेवलला इथपर्यंत परिस्थिती आणली तुम्ही महाराष्ट्राची. एक तर उभं राहू द्यायचं नाही, माणसं विकत घ्यायची, भीती घालायची, दहशत निर्माण करायची, आणि अशा वातावरणामध्ये तुम्ही निवडणुका घ्यायला बघताय. मला समजलंच नाही या इथे नाशिकमध्ये पण भारतीय जनता पक्ष, अहो तुमच्याकडे माणसं होती ना, जुनी काम करणारी माणसं होती ना. म्हणजे 52 साली जन्माला आलेला एक पक्ष, 52 साली जनसंघ नावाने, त्यांना 2026ला पोरं भाड्याने घ्यावी लागतात. तुमचे कार्यकर्ते, तुमची माणसं तुम्ही उभी केली होतीत ना, मग दुसऱ्यांचे कशाला कडेवर घेऊन नाचताय? याचं कारण, जो पक्षामध्ये इथे काम करतोय तर काही शून्य किंमत. मी समजू शकतो की एखाद्या मतदारसंघामध्ये बाबा 2 जण चांगली लोक असतात, 3 जण चांगली लोक असतात, त्या 3 जणांमधला एखादा निवडावा लागतो, बाकीच्या दोघांना देता येत नाही. मी समजू शकतो, कारण जागाच एक असते. पण जी लोक सतत काम करतायत, इतकी वर्ष काम करतायत, त्यांना पूर्णपणे बाजूला सारून दुसऱ्या पक्षामधला माणूस घ्यायचा आणि त्याला उभं करायचं, हा तुम्ही त्या कार्यकर्त्याचा अपमान नाही करतात? बाहेरून माणसं लागतात तुम्हाला. बरं, ती आणतात त्या आणतात, ते काही आनंदाने येत नाही येत, रात्री पैसे पोचवले जातात. म्हणजे आमच्या मित्र आता संजय राऊत आता म्हणाले तपोवनातली झाडं इथे त्यांना छटायची आहेत त्या महाजनना. अहो लाकूड तोड्या बरा होता. त्याला देवीने पहिली विचारली, त्याची कुऱ्हाड गेली तर सोन्याची हवी का? तो म्हणाला नाही. मग चांदीची हवी का? नाही. मग त्याची मूळ कुऱ्हाड दिली, तेव्हा तो बोलला नाही, ही माझी कुऱ्हाड. सोना चांदीच्या कुऱ्हाडीला पण तो भापला नाही. बाईक ते मला कळलं, मला कोणाला बद्दल बोलतोय, मला काय सांगताय, नावं ठेवण्यामध्ये मी पटाय, तुम्ही नाही. पण झाडं पण छाटायची ना, पण झाडं छाटायच्या अगोदर स्वतःच्या पक्षामधले कार्यकर्ते छाटले. या पक्षामधली लोक छाटली पहिली, बाहेरून झाडं मागवली आणि ती आता पक्षात लावतायत. ही कोणती परिस्थिती, हे कोणतं राजकारण, हे कोणत्या निवडणुका चालू आहेत महाराष्ट्रामध्ये? दोन 2012 साली ज्यावेळेला ज्यावेळेला इथे सत्ता आली, 17 साली इथे फडणवीस आले आणि म्हणाले मी नाशिक मी दत्तक घेतो.
आणि त्या सगळ्या गोष्टींना नाशिककर भुलले आणि आम्ही जी कामं करून ठेवली होती ती सगळे विसरले. आणि दत्तक घेतो म्हटल्यानंतर हा बाप परत फिरकलाच नाही. काय काय गोष्टी करतो म्हणून सांगितल्या होत्या, कोणत्या कोणत्या गोष्टी करतो म्हणून सांगितल्या होत्या. आता साधी गोष्ट बघा, 2012ला ज्यावेळेला आम्ही इथे सत्तेमध्ये आलो त्यावेळेलाही कुंभमेळा झाला, अत्यंत यशस्वी कुंभमेळा झाला. त्यावेळेला त्यावेळेचे इथे उत्तम सगळेच त्यावेळेचे नगरसेवक सर्व पक्षांचे सगळ्यांच्या बरोबर घेऊन साथीने सगळे हा उत्तम कुंभमेळा झाला. एकही झाड कापलं गेलं नाही त्यावेळेला. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, नाशिक.